मस्त डोंगर आहेत, खूप मोठे मोठे डोंगर आहेत आणि असं कडी कपारीमध्ये देव जाऊन बसलेला आहे। आता आम्ही जाणार आहोत दर्शनाला। तिकडे चालू किती छान डोंगर आहेत बघा मार्लेश्वरला। आता आम्ही चाललोत मार्लेश्वरच्या दर्शनाला। चला तुम्ही पण सर्वांनी। हे बघा किती छान असं चारी बाजूने डोंगर आहे आणि मस्तपैकी देव कडे कपारीमधून आला। हे मारळ गाव आहे। पाचशे पायरी चढायची आपल्याला, तर या आता। खूप मोठी आता हे बघा, खूप अशी कडे कपारी म्हणजे किती उंच डोंगर बघा। आणि हा मोठा धबधबा आहे, हा पण मोठा धबधबा आहे। आता पण थोडा थोडा त्याच्यात पाणी पडतोय। श्रावणामध्ये वगैरे खूप मोठा असं म्हणजे धबधबा झाला। कुठून आला तुम्ही? साऊथ का? एकनाथ सावंत वगैरे माहिती तुम्हाला? रिक्षावाले। आता आम्ही मार्लेश्वरच्या तिथे जेवण केलेलं आहे। 50 रुपयामध्ये भात, आमटी, झुणका, एक भाजी, भजी आणि एक भाकरी, असं छान मस्त जेवण आहे घरगुती पद्धतीचा, टेस्टी टेस्टी। आणि हे सर्व देतात, चटणी वगैरे, ठेचा, मीठ, कांदा आणि हे लाल तिखट। आता आम्ही असं मस्तपैकी ताट पण मागवलेलं आहे, सोलकढी पण मागवलेली आहे तिकडे। आम्ही मस्त ताक, टेस्टी टेस्टी ताक, थंड थंड ताक आहे। बघा इथं मस्तपैकी थंड थंड लस्सी आहे। अजून काय काय मावशी? ताई, त्या ताईंचं दुकान आहे, नाव सांगा तुमचा? हा, मनीषा। अगदी मार्लेश्वर मंदिराच्या जवळच आहे त्यांचं दुकान। कधी कोण मार्लेश्वरला यायचं असेल तर इथं बघा ताईंशी संपर्क साधा। इथं रोडवरच दुकान आहे मस्त। काय काय ठेवलंय तुम्ही मडक्यामध्ये? लस्सी, सोलकढी, लिंबू सरबत, कोकम। अच्छा, गाव कुठे तुमचं? मारळ। मारळ गाव। सकाळी येता का तुम्ही गावातून? 9 वाजता। आणि रात्री घरी जाता? 4च्या आधी। हां, हे बघा असे छान माठ करून ठेवलेले आहेत। आम्ही आता तिथे ताक घेतला, सोलकढी, छान मन अगदी प्रसन्न झालं।